नमो नमः. प्रवाचिका अहंतया जोशी अत्र समेषां स्वागतम्. एषा कथा श्रीमान योगी पुस्तकात उद्धृता अस्ति. तृतीयभागस्य 12 कथा एषा अस्तु. तर्हि आरंभं कुर्मः. दुसऱ्या दिवशी पहाटेच्या नगाऱ्याने राजे जागे झाले. महालक्ष्मीच्या देवळातून घंटेचा आवाज येत होता. काकड आरती संपली नसावी. राजे स्नान पूजा आटोपून सदरेवर आले. रात्री दोराच्या साहाय्याने कोणीतरी गडावर आले एवढीच बातमी गडावर फैलावली होती. राजे सदरेवर असता महादेवाला राजांना मुजरा करून तो उभा राहिला. महादेवाकडे पाहून राजांना हसू आवरेना. महादेव शरीराने किरकोळ पण उंचीपुरी राजांचे कपडे त्याला बेडोल दिसत होते. विजार पिंढरीपर्यंत चढली होती. अंगरखा गुडघ्यापर्यंत आला होता. छातीवर बंडी ढिली झाली होती. त्याचवेळी शिवा न्हावी सदरेवर आला. राजांनी विचारले, शिवा, आमचा पोशाख कसा वाटतो? शिवा महादेवाकडे पाहतच होता. हसू आवरणे त्याला कठीण गेले. शिवा आपल्या दाढीवरून हात फिरवीत म्हणाला, बोलून चालून राजांचं कपडं ते आम्हाला कसं शोभतील? न शोभायला काय झालं? अरे शिवा, तू आमचे कपडे केलेस तर कुणी तुला ओळखणार सुद्धा नाही. याच्या आणि आमच्या अंगलटीत फरक म्हणून हे दिसतं. बाजीप्रभू, त्र्यंबकराव, गंगाधरपंत ही सारी मंडळी आली. येसाजी सुद्धा आला. राजे म्हणाले, त्र्यंबकराव, आमच्या महादेवाला आधी जमणारे कपडे द्या. आमच्या कपड्यांमुळं त्याची पंचायत झाली आहे. त्र्यंबकरावांनी हवालदाराला सांगितले. महादेव त्याच्याबरोबर गेला. राजे सर्वांसह आपल्या महालात गेले. सज्जा कोठीवर खलबत बसले. राजे म्हणाले, बोला त्र्यंबकराव, आता या वेढ्यातून मार्ग कसा काढायचा? राजे, काही सुचत नाही, कळत नाही. सिद्धी जोहर संपूर्ण शरणागतीखेरीज काही मानील असं दिसत नाही. मग काय? त्याखेरीज इलाज नाही, राजे निश्वास सोडून म्हणाले. राजे, बाजी प्रभूंना बोलवेना. काय झालं बाजी? राजे, आम्ही दुबळे ठरलो. राखता आलं नाही आपल्याला. बाजी प्रभूंच्या सारख्या दिप्पाड बलदंड माणसाने अश्रू ढाळताना पाहून राजांच्या मनाला पीळ पडला. राजे म्हणाले, बाजी, नशीब खडतर आहे, पण प्रसंग कितीही खडतर असला तरी शोधला तर मार्ग मिळू शकतो. बाजीने डोळे टिपले. आशेने तो म्हणाला, बोला महाराज, थांबू नका. काल महादेवाला उत्तरेतून 2 मेटी पातळ आहेत असा त्यानं सुगावा आणला आहे. रात्रीचा फायदा घेऊन निसटून जायला तोच मार्ग आहे. त्र्यंबकराव म्हणाले, मग वाट कसली बघायची? गडाची चिंता करू नका. जीवात जीव असे तो ते मला माहीत आहे, पण मार्ग धोक्याचा. शत्रू सावध झाला तर मेटकरी जागेला कापून काढू. बाजी उसळले. तेही जमेल, पण नंतर विशाळ गडाखेरीज थांबता यायचं नाही. जवळजवळ 15 कोसांचं अंतर शत्रूनं गाठायच्या आत ते कापता येईल का? राजे, बाजी म्हणाले, वेढ्यातून बाहेर पडा. विशाळ गडावर सुखरूप न्यायची जबाबदारी आमची. ठीक आहे, पाहू श्रींची काय इच्छा आहे ती. रात्री एक माणूस महादेवाबरोबर दिंडी दरवाजातून बाहेर पडला. पहाटेला वादळी वाऱ्यात भिजलेली माणसे गडावर परत आली. ती वेढ्याबाहेर जाऊन परत आली होती. राजांना समाधान वाटले. दुसऱ्या दिवशी गंगाधरपंत सिद्धी जोहरकडे तहाची याचना करून आले. सिद्धी जोहर तर सावधपणे गंगाधरपंतांशी बोलत होता. बोलणी करून गंगाधरपंत गडावर आले. त्या रात्री राजे शांत झोपी गेले. पहाटे जागे झाले. सकाळी सज्जा कोठीत खास माणसे गोळा झाली. पौर्णिमेच्या रात्रीत पाऊस पडत होता. आषाढाच्या वादळी पावसाने थैमान मांडले होते. वादळी हवेत राजे बेताकीत होते. राजांनी सांगितले, त्र्यंबकराव, 2 पालख्या सज्ज ठेवा. बाजी, तुमची निवडक माणसं घ्या. गंगाधरपंत, पत्र पुरं झालं? गंगाधरपंतांनी पत्र तयार केले होते. राजांनी ते वाचले. शिक्कामोर्तब करून ते पत्र गंगाधरपंतांना दिले. सिद्धी व फाजल यांच्याशी शरणागतीबद्दल वाटाघाटी करण्यासाठी गंगाधरपंतांची नियुक्ती झाली. पत्रात राजांनी लिहिले होते, सलाबतखानाने मध्यस्थी करून अलीशहाकडे रदबदली करावी, म्हणजे आपण आपले सर्वस्व त्यांच्या चरणी अर्पण करू. गंगाधरपंत व आणखी 4 मिळून गडाच्या प्रसिद्ध 4 दरवाजापाशी आले. त्र्यंबक भास्करांनी हा गडाचा प्रमुख दरवाजा 125 दिवसानंतर उघडला. गंगाधरपंत शरणागतीचे पांढरे निशाण घेऊन गड उतरू लागले. वेढा देऊन बसलेल्या हशमांनी ते निशाण पाहिले. सिद्धीकडे वर्दी गेली. फाजल ऐटीने शामियान्या बाहेर आला. आपल्या यशाचे कौतुक पाहू लागला. गंगाधरपंतांनी अत्यंत लीनतेने राजांची थैली जोहरच्या हाती दिली. सिद्धीने थैली वाचली. शिवाजी शरणागती पत्करण्यास तयार होता.
शिवाजी पुरा जेरीला आला होता. सिद्धीने विचारले, राजा साहब यहाँ हाजीर होंगे? आपण राजांच्या सुरक्षिततेची हमी दिलीत तर राजे उद्या हजर होतील. आम्ही जरूर ती हमी देऊ, सिद्धी म्हणाला. यात शिवाजीचा डाव दिसतो. फाजल म्हणाला, अब्बाजांच्या वेळी अशीच बोलणी झाली होती. सिद्धी जोहर हसला, म्हणाला, फाजल अफजल खानाच्या वेळी बोलणी अशीच झाली, पण वेडा असा नव्हता. त्यावेळी तुझे अब्बाजान शिवाजीला भेटायला गेले. उद्या शिवाजी इथं येतो आहे, त्याला यावंच लागेल. राजांच्या सुरक्षिततेची हमी घेऊन राजे उद्या सिद्धी जोहरच्या शामियान्यात हजर होतील असे सांगून गंगाधरपंत गडावर परतले. साऱ्या छावणीत ही बातमी पसरली. अखंड पावसाच्या माऱ्यात सापडून बेजार झालेली छावणी त्या बातमीने आनंदित झाली. वेढ्याचा ताण एकदम कमी झाला. फाजल खान उद्याचे स्वप्न पाहत होता. सिद्धी जोहर आपले विजापुरातील प्रचंड स्वागत नजरेपुढून घालीत होता. बाहेर अखंड पाऊस कोसळत होता. अधुना तृतीय भागस्य त्रयोदशी कथा ईशा. सिद्धी जोहरच्या छावणीतून गंगाधरपंत गडावर परत आले. सज्जा कोठीत येताच राजांना सर्व वृत्त त्यांनी सादर केले. राजांच्या चेहऱ्यावर तेच स्मित होते. पंत, इथवर सर्व ठीक झालं. आता खुद्द गडावर आम्ही उद्या सिद्धी जोहरला भेटायला जाणार. ही वदंता पसरू द्या. हसत राजे म्हणाले, सर्व पार पडलं तर ठीक, नाहीतर आम्हाला सिद्धीला भेटायला योग येणारच. 2 प्रहर संपत आली. बाजींनी आपली माणसे निवडली होती. राजे सज्जा कोठीत येरझाऱ्या घालीत होते. गंगाधरपंत, त्र्यंबकराव हे राजांच्या संगे जाणारे दळ सामान यांची व्यवस्था करीत होते. 2 प्रहरी कमी झालेला पाऊस परत वाढला. राजांनी शिवा न्हाव्याला बोलावले. हसतमुख शिवा राजांच्या समोर आला. राजे म्हणाले, शिवा, आम्ही गडाबाहेर पडताना आणखी एक पालखी राजरस्त्यानं सोडणार आहोत. तीत आणखी एक शिवाजी हवा. महाराज, समजलं नाही? शिवा म्हणाला, कसे सांगावे हे राजांना समजेना. ते म्हणाले, शिवा, आम्ही गेलो की दुसरी पालखी निघेल. ही पालखी राजरस्त्यानं जाणार असल्याचं नक्कीच जोहरच्या हाती मिळेल. जरी आमचा सुगावा लागला तरी दुसरी पालखी सापडल्यामुळं शिवाजी सापडला अशी समजूत होईल. मग अडलंय कुठं? शिवाने विचारले. दुसराच शिवाजी पाहिजे, आमच्या अंगलटीचा चेहऱ्या मोहऱ्याशी जुळणारा. शिवाच्या एकदम लक्षात आले. तो आनंदाने म्हणाला, अशी कामगिरी कोण सोडलं व्हय? शिवा न्हावी राजांच्या उंचीचा तसाच होता. अनेक वेळा त्याच्याशी आपले साधर्म्य राजांनी बोलून दाखवले होते आणि शिवाने देखील हौसेने तशीच दाढी राखली होती. तो आला की त्याचे मित्रसुद्धा त्याला या राजे असे थट्टेने म्हणत असत. शिवाच्या निर्णयाची खात्री राजांना होती. राजे संयमित आवाजाने म्हणाले, शिवा, शिवाजी होणं इतकं सोपं नाही. तुझ्यामुळं आम्ही सुटून जाऊ, पण तू सुटणं कठीण. म्हणूनच आम्ही विचार करतो आहो. शिवाने राजांचे पाय धरले. तो म्हणाला, महाराज, भवानीची शपथ आहे तुम्हाला, आता विचार बदलू नका. तुम्ही वाचाल तर लाख शिवा न्हावी जन्माला येतील. शिवाच्या जीवाचं सोनं होईल. चल तर बघू शिवाजी कसा दिसतो ते. राजांनी आपले खास कपडे शिवाला दिले. कपडे मस्तकी लावून त्याने जरीबुंदी अंगरका चढवला. पायात चोळणा कसला. राजांची संदूक उघडून टोप दिला. टोप चढवून शिवा उभा होता. राजांनी दुशेला आपल्या हातांनी बांधला. कमरेला रत्नजडीत तलवार लावली. दुशेल्यात कट्यार खोवली. अंगावर चढणाऱ्या एक एक वस्तूबरोबर शिवा कासावीस होत होता. त्याचे हृदय धडकत होते. राजांनी मोत्यांचा तुरा शिवाजीच्या टोपात खोचला आणि जरी चढाव दाखवीत राजे म्हणाले, शिवा, चढाव घाल. त्या शब्दांनी शिवा एक पाऊल मागे सरला. दुसऱ्याच क्षणी जोडे उराशी कवटाळीत तो म्हणाला, महाराज, फार झालं. आजवर हे ओझं कसं सोसलंसा तुम्हालाच माहीत. या जोड्यांच्या जवळ उभं राहायची माझी लायकी नाही आणि हे जोडं पायात घालू? राजे कठोर बनले. शिवा, जोडे घाल. असला रडवा शिवाजी, असे आमची अब्रू पणाला लागेल अशानं. त्या शब्दांबरोबर शिवाची छाती रुंदावली. डोळे हसरे बनले. त्याने चढाव पायी चढवले. तलवारीवर हात ठेवीत तो म्हणाला, कोण म्हणतो आम्ही रडवे म्हणून? राजे हसले. राजांनी गळ्यातला कंठा काढला. तो शिवाच्या गळ्यात घातला. संदुकीतून कवड्यांची माळ उचलली. कपाळी लावून ते म्हणाले, शिवा, हे भोसल्यांचं खरं लेणं. भवानीचा प्रसाद, देवीच्या भक्ताची खूण. हिला कमीपणा आणू नको. कशावर फसला नाही तरी ही माळ पाहून सिद्धी फसेल. राजांनी कवड्यांची माळ शिवाच्या गळ्यात घातली. राजे मागे सरून शिवाचे रूप पाहत होते. तोच हुजऱ्या आला. तो म्हणाला, गंगाधरपंत आलेत.
पाठव त्यांना आत. राजे म्हणाले, जरा पाठमोरा उभा राहा. एवढे बोलून राजे पलीकडच्या दालनात गेले. गंगाधरपंत बाजीप्रभू आत आले. गंगाधरपंतांनी मुजरा केला. ते म्हणाले, राजे, सारी तयारी झाली. शिवा गरकन वळला, म्हणाला, ठीक आहे पंत, आम्हीही तयार आहोत. बाजीप्रभू उद्गारले, तुम्ही? तू? शिवा हसला. राजेही बाहेर पडले. राजांनी विचारले, बाजी, कसा वाटतो प्रति शिवाजी? महाराज, क्षणभर विश्वास बसला नाही. ज्यानं आपणाला जवळून पाहिलं नाही तो खास फसेल. पण शिवा, राजे असं ढिल्या अंगानं कधी उभे राहत नाहीत. शिवा एकदम ताठ झाला. परत हसणे उसळले. राजे म्हणाले, शिवा, एक राहिलं. राजांनी आपल्या कानातला चौकडा काढला. शिवाच्या एका कानात चौकडा घातला. दुसरा चौकडा घालण्यासाठी राजे वळले. राजांचे राखलेले अवसान एकदम नाहीसे झाले. त्यांचे नेत्र अश्रूंनी भरले. हुंदका फुटला. गडबडीने त्यांनी शिवाच्या हाती चौकडा दिला. शिवा उद्गारला, महाराज. राजांनी शिवाला एकदम मिठीत घेतले. राजांना काही बोलायला सुचत नव्हते. डोळ्यातले अश्रू शिवाचा खांदा भिजवीत होते. राजे म्हणाले, शिवा, या राजेपणाचा याचसाठी तिटकारा वाटतो. तुमच्यासारखे हर घडीला, हर प्रसंगाला खर्ची घालायचे कशासाठी? का? अरे, माझ्यासाठी मरण पत्करणारा तू आणि तुझ्या कानात मी चौकडा घालतो. केवढी क्रूर थट्टा आहे ही. शिवाने राजांच्या मिठीतून सोडवणूक करून घेतली. शिवा म्हणाला, राजे, माणसं मेल्यानंतर रडणारे पुष्कळ आहेत, पण जितेपणी रडणारे फार थोडे. महाराज, माझ्यासारख्या माणसासाठी तुमच्या डोळ्यात पाणी आलं. आणखीन काय पाहिजे या जीवाला? पडलेल्या एका टिपासाठी एक मरण पत्करीन मी. माझ्यासाठी वाईट वाटून घेऊ नका. राजांनी स्वतःला सावरले. डोळे टिपले. त्यांनी विचारले, गंगाधरपंत, नजरबाज रवाना झाले? हो, अंधार पडताच नजरबाज रस्ता दाखवायला गडाखाली उतरले आहेत. पण राजे, बाहेर पाऊस आणि वादळ फार आहे. निसर्गा इतकी आमची जपणूक कोणीच केली नाही. आज पौर्णिमा, पण पौर्णिमेचं चांदणं असताही आमच्या रक्षणार्थ निसर्गानं हे रूप धारण केलं आहे. आपण निसर्गाचे आभार मानायला हवेत. जेवणे आटोपली. सर्व तयार होते. रात्र वाढत होती. राजे वाड्याबाहेर आले. प्रहर रात्र उलटली होती. घोंगावणारा वारा आणि पावसाच्या धारा यांनी वातावरण भरून गेले होते. राजे सर्वांसह वाड्याबाहेर काढले. राजदंडीजवळ पालखी तयार होती. राजांनी शिवाला मिठी मारली आणि ते त्र्यंबकरावांना म्हणाले, आम्ही जाताच दरवाजे बंद करून घ्या. शिवाची दुसऱ्या वाटेनं रवानगी करा. जेवढा लढवता येईल तितके दिवस गड लढवा. पंतांनी उत्तर दिले, राजे, त्याची चिंता करू नका. सुखरूपपणानं जा. राजे म्हणाले, बाजी, असता काळजी कसली? पंत, आम्ही येतो. राजे पालखीत बसले. पालखी राजदिंडीने बाहेर पडली. पाठोपाठ निवडक 600 पायदळ आणि 15 उमदी घोडी अंधारातून मार्ग उतरू लागली. राजदिंडी बंद झाली. राजांच्या पाठोपाठच शिवा दुसऱ्या पालखीतून गडाखाली पाठवला गेला. अधुना तृतीय भागस्य चतुर्दशी कथा ईशा. पावसाच्या माऱ्यात राजांची पालखी पुढे धावत होती. पालखीबरोबर बाजी व इतर बांदल बारगीर धावत होते. पायातल्या वाहनांचा आवाज येऊ नये म्हणून पालखीजवळ कुणाच्याच पायात वाहना नव्हत्या. घातल्या जरी असल्या तरी आडवाटेने रानातून कोसळणाऱ्या पावसात चिखल तुडवताना त्या टिकल्याही नसत्या. प्रत्येक क्षण मोलाचा होता. जीव घेणारा होता. जमिनीवर पाय ठरत नव्हते. शत्रूच्या वेढ्याच्या चौक्या नजीक येत होत्या. प्रत्येक 50 कदमांवर पुढे पाठवलेले हेर राजांची पुढची वाट दाखवित होते. शत्रू चौकी नजरेत येताच पालखीची गती किंचित मंदावली. आवाज न करता सर्वांच्या तलवारी म्याना बाहेर पडल्या. प्रत्येकाची छाती पुढच्या क्षणासाठी धडधडत होती. शक्यतो आवाज न करता पावले उचलली जात होती. पण पाण्यात पडणारा पाय उचलताच तो आवाजही तो पावसापेक्षाही जास्त भासे. चौकी पहारा ओलांडला. तोच कानांवर आवाज पडला, हुशार. बाजी दमदार आवाजात म्हणाले, चला. पळभर मंदावलेली गती दुप्पट झाली. मागून परत साद आली, हुशार. राजांच्या पालखीने वेढा ओलांडला होता. आता जिद्द आली होती. परीक्षा होती धावेची. पालखी पळवली जात होती. एकच पळापळ सुरू झाली. शब्द कानी येऊ लागले, ठेरो. पण ठेरो शब्दापेक्षा चला हा बाजीचा शब्द बळकट होता. शत्रूची खात्री झाली. एकच किलकारी मागे उठली, दुश्मन भाग गया. अधुना तृतीय भागस्य पंचदशी कथा ईशा. कैसा भाग गया?
आलिशान बैठकीवर मद्याने धुंद झालेला सिद्धी जोहर नुकताच कुठे निद्राधीन व्हायचा विचार करीत होता. तोच शिवाजी पळाल्याची बातमी त्याच्या कानांवर आली. डोंगर कपारीत शांतपणे तिरप्या उन्हात निद्रित झालेल्या काळ्या नागावर अचानक कोणीतरी दगड फेकताच जसा नाग उंचावतो तसा सिद्धी उभा राहिला. डोळे अंगार फेकू लागले. बातमी घेऊन येणाऱ्या सैनिकावर तो थपडांचा वर्षाव करीत होता. तोवर फाजल, मसूद खान धावत आले. फाजल म्हणाला, तरी मी सांगत होतो. खामोश. संतापाने बेभान झालेला जोहर ओरडला. त्याची संतप्त नजर वळताच फाजलचे शब्द आटले. मसूदकडे नजर वळून सिद्धी जोहर म्हणाला, मसूद, शिवाजी का पीछा करो, जाओ. शिवाजी खेरीज आमच्यासमोर येऊ नको. मसूदने विलंब न करता 1000 घोडेस्वार 1000 पायदळ जमा केले. भरधाव वेगाने भर पावसातून राजांना पकडायला तो धावला. बरेच अंतर मसूदने काढले, पण शिवाजी नजरेत येत नव्हता. कुठे पत्ता लागत नव्हता. अचानक एक स्वार बेंबीच्या देठापासून किंचाळला, दुश्मन, दुश्मन. मसूदला अवसान चढले. मंदावलेला घोड्याचा वेग वाढला. पालखीचा वेढा घातला गेला. मसूदने पालखीतल्या राजांना पाहिले. पालखी पळवली गेली. मसूदच्या आनंदाला सीमा नव्हत्या. मराठ्याचा राजा शिवाजी अलगद मसूदच्या हाती सापडला होता. कडेकोट बंदोबस्तात पालखी घेऊन मसूद छावणीवर आला. हे कळताच साऱ्यांचे चेहरे उजळले. सेवकाने सिद्धीला धावत जाऊन सांगितले, शिवाजी सापडला हुजूर. मसूद शिवाजीला कैद करून घेऊन आला. सिद्धीची पावले थांबली. त्याने मान वर केली. सेवकावर नजर स्थिर झाली. चिंताक्रांत सिद्धीचे आरक्त बनलेले डोळे हसू लागले. सिद्धी प्रसन्नपणे हसला. त्याचे पांढरे शुभ्र दात मोत्यांसारखे चमकले. सिद्धीने बैठकीवर ठेवलेल्या आपल्या टोपातील रत्नजडीत पान उपसले आणि सेवकाच्या अंगावर भिरकावले. फाजल खान सिद्धीकडे पाहत होता. त्याच्याकडे पाहत सिद्धी म्हणाला, फाजल, कुर्नूलच्या या सिंहानं जिथं पंजा टाकला त्यातून आजवर कुणी सुटलं नाही. आणि हा तोच. डेऱ्याच्या दाराशी आवाज आले. सिद्धीचे फाजलचे डोळे तिकडे वळले. मसूद आत येत होता. त्याच्या मागून शिवाजीराजे काही घडलेच नाही असे दाखवीत आत येत होते. राजांनी सर्वांवरून नजर फिरवली आणि सिद्धीवर स्थिर केली. सिद्धी त्या धैर्याकडे पाहतच राहिला. त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटले. तो म्हणाला, राजे, पळून जात होता? जमलं तर पाहावं हा इरादा होता. तो फिर क्या हुआ? जमलं नाही. सिद्धी हसला. तो म्हणाला, राजे, बहादूर आहात, बसा. शिवाजीला पाहताच फाजलचा द्वेष उफाळला होता. हाच तो शिवाजी ज्याने अब्बाजांची कत्तल केली होती आणि त्याला सिद्धी मानाने वागवतो. जोहर, फाजल ओरडला, सल्तनीच्या ह्या शत्रूचं कौतुक कसलं करतोस? तलवारीनं मस्तक. हां, फाजल, जबान आवर. शिवाजी तुझ्या माझ्यासारखे सरदार नाहीत. हे ते राजे आहेत. त्यांचा निर्णय पातशहा सलामत घेतील. राजे माझे मेहमान आहेत. राजे, बसावं. शुक्रिया म्हणत राजे आसनावर बसले. राजाशाब, शराब पिओगे? राजांच्या भिजलेल्या कपड्यांकडे पाहून सिद्धीने विचारले. सिद्धीने पेला हाती दिला. तांबडे मध्य राजांच्या पेल्यात ओतले गेले. राजांनी पेला ओठी लावला नाही. स्थिर नजरेने त्यांनी विचारले, आप नहीं पिएंगे? सिद्धी हसला. त्याची शंका दूर झाली. त्याने पेला उचलला. त्याच सुरईतले मद्य ओतून घेतले आणि ओठी लावले. राजांनी हसून पेला ओठी लावला. सिद्धी जोहर राजांना निरखित होता. राजांची ती धिटाई पाहून सिद्धीला कौतुक वाटत होते. राजा साहब, अगर भाग जाते तो कहा जाते? विशाल शैल. आम्ही एकदा ते गाठलं असतं तर तुम्हाला काही करता आलं नसतं. बिलकुल सच. राजा साहब, आपकी किस्मत की कोताही पर हमें अफसोस है. हमारी किस्मत हमेशा ही कोताह नहीं होती, लेकिन आज तो वैसा ही समझना होगा. हकीकत भी क्या दर्दनाक है. राजे हसून म्हणाले. मालिक पूरा जानकार है. सिद्धीने विचारले, अगर जंग में आप कत्ल कर दिए होते तो? राजे मोकळेपणाने हसले. डावी मूठ कमरेवर ठेवीत सिद्धीच्या नजरेला नजर देत राजांनी विचारले, सिद्धी साहब, फर्जंद शहाजी राजा को क्या आप भूल गए? सिद्धी हसला. राजेही त्या हास्यात सामील झाले. त्याच वेळी डेऱ्यात हेजीबाला सिद्धीने विचारले, काय आहे? हेजीब पुढे झाला आणि सिद्धीच्या कानाला लागला. सिद्धी चकित झाला. क्षणात त्याची जागा संतापाने घेतली. त्याने आपली तलवार उपसली. तो राजांच्याकडे पाहून ओरडला, कोण आहेस तू? शिवाजी. खोटं. शिवाजी पळून गेला. खरा शिवाजी पळून गेला. तेही खरं आहे. मतलब? शिवाजीराजे तुझ्या हाती सापडण्या इतके का खुळे आहेत? सिद्धी. अरे एव्हाना राजे खूप दूर गेले असतील. तू कोण? बोल.
सिद्धीच्या नजरेला नजर देत शिवा म्हणाला, या जीवाला शिवा न्हावी म्हणतात. दगा, उद्गारत फाजल पुढे झाला. संतापाने थरथरत असलेली सिद्धी आपली तलवार शिवाच्या छातीला टेकवीत ओरडला. याचा परिणाम माहीत आहे. थंडपणाने ती तलवार बाजूला सरकवीत शिवा म्हणाला, ते माहीत नसतं तर कशाला इथं आलो असतो. एवढी जीवाची भीती असती तर पालखीत देखील हीच कट्यार कमरेला होती. हरामखोर, फाजल ओरडला. शिवा हसला, म्हणाला, फाजल, आता संतापून काय उपयोग. राजे केव्हाच गेले. प्रहरभर का होईना पण राजांचे कपडे अंगावर चढले. सोंगातला का होईना पण शिवाजी बनलो. बस, जीवाचं सोनं झालं. खामोश कंबख्त, सिद्धी ओरडला आणि त्याने आपली तलवार सरळ शिवाच्या छाताडात भुसकली. तलवारीचे पाते रक्तानं न्हाले. शिवाच्या चेहऱ्यावर तीव्र वेदना उमटून गेली. तलवार निघालेल्या जागी त्याने डावा पंजा दाबला. उजव्या हाताने डेऱ्याचा खांब पकडला. तोल सावरीत हसण्याचा प्रयत्न करीत शिवा म्हणाला, सोंगातला शिवाजी झाला म्हणून काय तो पालथा पडेल. राजे मुजरा, असे म्हणत शिवा उभ्या दांडीच्या आधाराने खाली घरंगळला. अधुना अवशिष्टा कथा अग्रिमे भागे पठिष्यते अस्तु तर्हि पुनर्मिलामः. तावन् मंगलं भूयात् शुभं भूयात्. नमो नमः. धन्यवादः.